आणि कधी समोरच्या स्पर्धकाला कधीच कमी समजायचं नसतो. त्यांची बैल पळतात म्हणून त्यांनी नाव दिलं. ते आपण त्याचे नाव फिरवलं शर्यतीमध्ये कधी आज हार जिंक हे होणारच आहे. त्याच्याविषयी काय सांगाल? नाही नाही ती गाडी चांगली पळते. मी विचारलं, मी याच्या पुढे मला माहित नव्हतं, मी 2-3 जण त्यांनी सांगितलं की गाडी चांगली पळते. तर आम्ही निर्णय घेतला की थोडा त्याला घोड्यात जाऊ दे. घोड्यात गेल्यानंतर आम्ही ही बैल तिथं बैलांच्या शर्यत होते, बैलात आम्ही हीच जूट पळवली आमची घरची. घरच्या जुटीने पण तिथे चांगली एक टॉपची गाडी मारली. आम्ही तेव्हा निश्चय केला की ठीक आहे, आपल्या इथं मुंबईला गेल्यानंतर आपण ही गाडी घरची गाडी पळवू आणि घरच्या गाडीवर गुलाल घ्यायचा प्रयत्न करू. घरच्या गाडीने गुलाल घेतला तर आनंद वाटतो, की दोन्ही बैल स्वतःची असतात, स्वतःची पळाल्यानंतर गुलाल घेतलेला आनंद अजून दुगणा असतो. शेठ नमस्कार. नमस्कार. शेठ आज आपली घरची गाडी पळवली आणि आपल्या गाडीचा गुलाल झालाय, काय सांगाल आजच्या विषयी? आज अतिशय आनंद झाला का घरच्या गाडीने आज गुलाल घेतला. सोन्या आणि गरुड्या आता 10-15 दिवसाहून आम्ही नाशिकला ठेवलेला. नाशिकला ह्या कारणाने त्याला ठेवलेला का त्याचा जरा इथं थोडी रुटीन मध्ये त्याच्या पळण्यामध्ये थोडा हे आलेला. तर आम्ही निर्णय घेतला की थोडा त्याला घोड्यात जाऊ दे. घोड्यात गेल्यानंतर आम्ही ही बैल तिथं बैलांच्या शर्यत होते, बैलात आम्ही हीच जूट पळवली आमची घरची. घरच्या जुटीने पण तिथे चांगली एक टॉपची गाडी मारली. आम्ही तेव्हा निश्चय केला की ठीक आहे, आपल्या इथं मुंबईला गेल्यानंतर आपण ही गाडी घरची गाडी पळवू आणि घरच्या गाडीवर गुलाल घ्यायचा प्रयत्न करू. घरच्या गाडीने गुलाल घेतला तर आनंद वाटतो, की दोन्ही बैल स्वतःची असतात, स्वतःची पळाल्यानंतर गुलाल घेतलेला आनंद अजून दुगणा असतो. आणि आम्ही असं नियोजन केलं की गरुडे आज डायरेक्ट नाशिकवरून अड्ड्यामध्ये झाला, त्याला घरी नाही नेता डायरेक्ट अड्ड्यामध्ये बैल आला. गरुड्या आता तुम्ही म्हणाला आता नाशिक वरून डायरेक्ट इथं अड्ड्यामध्ये आला, तर गरुडे किती दिवस झाले तिकडे गेलेला? गरुड्या जाऊन 15 दिवस झाले. मग आज पल त्याचा बघितला, कसा होता पल? अतिशय चांगला पळाला बैल. मी जेव्हा बैल सुटला तेव्हाच मी बोललो, गाडीचं काय झालं ते मी बघितलं नव्हतं. गाडी तर जाणार होती, गाडी दोनच्याकडे, पण मी यानं बोललो की गरुडा एवढा जोरात निघाला जागेवरून. मग जसा पहिला जो पळायचा गरुड्या, तो पहिला मुंबईचा तो पिकअप त्याने आज मला जागेपासून दाखवला. म्हणजे जो गरुड्याचा आपण पहिले गुलाला बघितले, कुठं ना कुठं आज त्या गुलालाची आठवण झाली. 100% त्या गुलालाची आठवण करून दिली त्याने, आम्ही आठवण झाली त्याची. आणि सोबत सोन्या पण होता आणि घरची गाडी आपली. आता विशेष आता मुंबईमध्ये घरच्या गाड्या पळतात, कुठं ना कुठं आपला पण नाव असेल मला वाटतं आता घरच्या गाडीचं. हा, घरच्या गाडीचं आम्ही तर नाव देऊ, पण आम्ही सहजासहज घरच्या गाडीवर न केलं तर आम्ही जास्ती ओपन मध्येच केलो. घरच्या गाडीवर नाव दिल्यानंतर फार कमी लोकांच्या घरच्या गाड्या असतात आणि आपण घरची गाडी दिल्यानंतर लोकांना अडकवून ठेवण्यापेक्षा आम्ही ओपन खेळण्याचा प्रयत्न करू जास्ती. आजच्या नियोजनाविषयी सांगा ना. आजचा नियोजन आम्ही 4 दिवसा आमची इथं आता अड्डा झाला मागचा, त्या अड्ड्यातच आम्ही ठरवलेलं का आपली पुढची गाडी आपली घरची गाडी पळणार. आणि त्या ह्याच्याने आम्ही कीर्तिराजला फोन केलेला का त्या तयारीमध्ये तू राहा. त्यांनी त्याची तयारी पक्की करून ठेवलेली. त्यांनी त्याची तयारी आज आम्हाला इथे येऊन त्यांनी दाखवली, गरुड्याची त्यांनी काय तयारी केलेली आणि काय तयारीत गरुड्या पळाला तिथं. नक्कीच ना, जो गरुड्यावर आपला विश्वास असतो तो आज दिसला. तो विश्वास त्याने आज साथ करून दाखवला आम्हाला. आपली गरुड्याचा आणि सोन्याचा मला तर वाटतं ही पहिल्यांदाच गाडी पळाली. याच्या आधी आपली पळाली ती गाडी का? पहिला आमची आता मागे 5 दिवसापूर्वी नाशिकला गाडी पळालेली, 5-6 दिवस मुंबईमध्ये पहिल्यांदाच पळाली. मुंबईमध्ये पहिल्यांदाच पळवली आम्ही आणि पहिल्यांदा पळून गुलाल गुलाल घेतला. नक्कीच ना, सर्वांची साथ आज पण तुमची टीम सर्व आहे. स्वतः तुम्ही असतात आणि आज सर्वांना घेऊन इथं अड्ड्यामध्ये येतात तुम्ही, तर सर्वांचा एकत्र येऊन साथ असतं. तुम्हाला काय सांगा? नक्कीच आमचा जो ग्रुप आहे कन्हैया गरुड्या ग्रुप, हा ग्रुप अतिशय चांगला आहे. तरी आमच्या आज अर्धा ग्रुप याच्यात नाही आहे. लग्न असल्या कारणामुळे आमचा अर्धा ग्रुप नाही ना. आमच्या ग्रुपचा असंच एक साथ आहे आम्हाला धीरज आणि मला, का आम्हाला कुठेच असं कमीपणा भासून देत नाही. त्यांची नेहमीच आमच्या बरोबरीने असतात. आम्हाला खूप त्यांचा सहकार्य असतो. आज अड्ड्यामध्ये नावाचं काय झालं, म्हणजे कोणी नाव फिरवलं? नाव आम्हीच फिरवलं. त्यांचं नाव होता, त्यांचं नाव दिलं मी, याने सांगितलेलं कोणी नाव देऊ दे, नाव दिल्यानंतर तुम्ही फिरवा. जर आपल्या संबंधातले कोणी असतील तर आपल्याला कॅन्सल करता येईल शरद. तुम्ही नाव तर तिकडे गेल्या, कारण मी असतो बैलाजवळ बसलेलं, ते परत मला विचारायला येईपर्यंत दुसऱ्या कोणाचं नाव फिरलेलं असतं. त्याला बोललं तुम्ही कोणाचं नाव असेल तर फिरवा, जर आपल्या संबंधात असेल तर आपण कॅन्सल करू. या हिशोबाने मी ते रोहनला त्या तयारीतच ठेवलेलं. नक्कीच ना, चिखलोली पाड्याचा सर्जा, या सर्जाचा पण खूप मोठं नाव आहे, त्याच्याविषयी काय सांगा? नाही नाही, ती गाडी चांगली पळते. मी विचारलं, मी याच्या पुढे मला माहित नव्हतं, मी 2-3 जण त्यांनी सांगितलं की गाडी चांगली पळते आणि कधी समोरच्या स्पर्धकाला कधीच कमी समजायचं नसतो. त्यांची बैल पळतात म्हणून त्यांनी नाव दिलं. ते आपण त्याचे नाव फिरवलं. शर्यतीमध्ये कधी आज हार जिंक हे होणारच आहे. त्याच्यामुळे त्यांना पुढच्या शर्यतीच्या शुभेच्छा माझ्याकडनं. नक्कीच. सोन्याचा पल मुंबईमध्ये खूप आलाय, मला तर वाटतं गरुड्याचा पल पण आता येईल तसाच. 100% तुम्हाला जास्ती हीच गाडी दिसणार आता पळता वेळेस, गरुड आणि सोन्या. माग सोन्याची पण 2 गुलाला झाली वजीर मध्ये, त्यावेळेला पण गाडीला खूप स्पीड लागला होता. मला तर वाटतं तोच स्पीड आज या गाडीला सुद्धा होता. हो हो हो, तो स्पीड आज त्या गाडीला होता. आणि घरची गाडी असल्यामुळे अजून जरा उत्साह वाढतो. त्या घरची गाडी पळते आपली, त्यात जोमाने. आणि याच्यात आमची तयारी आजची होती, आता याच्या पुढे ही तशी तयारी राहणार. आपल्या सुट्टी मेकर आणि नियोजन कर्त्यांविषयी सांगा ना.
तर सुट्टी मेकर तर आज कीर्तिराज जर गरुड्या करून कीर्तिराज बैल सोडतो आणि सोन्याला पप्पू सोडतो, म्हणजे दोन्ही बैल मालक बैलच बैल सोडतात. पण त्यांच्या नियोजनात बैल असतो. आता त्यांना त्यांची सुट्टी माहिती आहे, त्याच्या आपण काही गडबड करणार ना, सुट्टी मागे पुढे होणं, त्याच्यामुळे ते सुट्टी देणार मी त्यांना सांगतो आणि सुट्टी चांगली करतात ते, त्यामुळे सुट्टीचं काय मला हे नाही. आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता आज? ड्रायव्हर मंगेश ड्रायव्हर होता नाशिकचा. कारण गरुडे हा त्याला खूप घाबरतो. मी त्याला नाशिकच्या अड्ड्यात बघितला, एवढा गरुडे पळाला त्याच्या आवाजावर. मग मी तिथंच आम्ही निर्णय घेतलेला की आता गरुडे जेव्हा जाईल तेव्हा मंगेशला आपण बरोबर घेऊन जाणार, मंगेशला गाडी पळवायला सांगायची. म्हणजे याच्या पुढे आपल्या मुंबईमध्ये जे पण बिंजर होतील ड्रायव्हर आपला मंगेश दिसेलच. माझी घरची जोड असली गरुडे असलं तर मंगेश ड्रायव्हर दिसणार तुम्हाला. नक्कीच ना. रोहन शेठ काय सांगशील आजच्या गुलाला विषयी? आजचा गुलाल म्हणजे मागच्या बाईट मध्ये तुला मी त्याविषयी सांगितलं होतं कासगावला, का आम्हाला गरुड्याचा कमबॅक करायचा आहे मुंबईमध्ये. त्याच्यामुळे जरा गरुड्या मागच्या महिन्यामध्ये बॅक पॅच चालू होता त्याचा, तर आमची घरची जूट पळून आम्हाला गुलाल घ्यायचा होता. त्यामुळे आम्ही हा नियोजन केलेलं की 26 तारखेला आपण पाटगावला आपली गाडी घरची पळवायची. आणि तसं ते रावटोलीवाल्यांचं नावाला मी नाव फिरवला आणि गाडी एकदम चांगली पळाली, गुलाल भेटला. आम्ही आज भरपूर आनंदी आहोत, कारण की गरुड्याचा गुलाल झाला मुंबईमध्ये. आम्ही भरपूर आनंदी आहोत आणि तो पळाला पण चांगला आज. समोरून गाडी होती त्याविषयी काय सांगाल? समोरची गाडी चांगली आहे, त्या मग तो सर्जा बैल आहे, त्याचा बिंजोरला नाव पण असतो बॅनरवर बघा, तर आटोलीवाल्यांचा सर्जा नाव आहे ना त्यांचं नावाला मी फिरवलं नाव त्यांच्यावर. त्यांच्या घरच्या गाडीचं नाव होतं, आम्हाला पण घरची जूट पळवायची होती म्हणून मी नाव फिरवलं त्यांच्यावर. ती गाडी भरपूर चांगली पळते. घरची गाडी पहिल्यांदाच पलवायची होती तर काय मनामध्ये धाकधुकी होती का आपल्या? मनामध्ये धाकधुकी नव्हती आमच्या, फक्त आमचं गरुड्याचा गुलाल नव्हता होत हीच धाकधुकी होती. तो थोडा कमी, त्याचं रुटीन थोडी बिघडली मुंबईची, तीच धाकधुकी होती, बाकी काय धाकधुकी नव्हती आमच्या मनात. नक्कीच ना. तुम्ही अड्ड्यामध्ये आल्यानंतर आज महेश शेठ पाटील आणि रोहन म्हात्रे, धीरज मुकादम ही तिन्ही नावं आम्हाला अड्ड्यामध्ये दिसतात. कुठं ना कुठं या बैलाही तुमचं नाव मुंबईमध्ये जसं आपल्या कन्हैयाने ठेवलंय आता ही बैला पण ठेवतात. आता अड्ड्यामध्ये नाव असं आहे, ज्या मालकाचं बैल पळेल त्या मालकाचं आपोआप नाव मुंबईमध्ये होतं. त्यामुळे आता आमची बैल पळतात, त्यामुळे या मालकांची नावं ही आता दिसणारच आहेत. बैल पळाला तर नाव होतं, नंदी पळाला नाही तर मालकांचं नाव येणारच नाही पुढे. म्हणजे जे काय आहे ते आपल्या नंदींवरच आहे. नंदीमुळे मग आज कशी पळाली गाडी आपली? एकदम छान पळाली गाडी आज. आम्हाला पाहिजे होता तसा गरुड्याचा पण स्पीड बघायला भेटला आणि सोन्याचा पळतोच, सोन्याचा काही विषय नाही आमच्यात. नक्कीच ना. जोडीला कसं बघताय तुम्ही आता घरच्या गाडीला? आता बोलले ना महेश शेठ, जास्त करून हीच जोडी पळेल आणि आमची ही जोडी पळेल तेव्हा तो मंगेश गोसावी तो ड्रायव्हर असेल आमच्या जोडीवर. नक्कीच. धन्यवाद तुम्हाला आज गुलाल झाला त्याच्याबद्दल. धीरज शेठ काय सांगशील, आज गरुडे आपला कमबॅक करतोय? आज आम्हाला खूप आनंद झाला, कारण की आमचा मागची 4-5 गुलाल आमची पडली होती. मेन गरुड्याला आम्हाला गुलाल द्यायचा होता, सोन्या तर आमचा गुलालच आहे, त्याच्यामुळे आम्हाला आज आनंद झाला. कुठं ना कुठं जो गरुडे आपल्या दावणीला आलेला तसंच सोन्या पण आलाय, पण सोन्याने आज गरुडेला गुलाल दिलाय. नक्कीच यो एक आनंदाचा क्षण आहे. हो, सोन्याच्या मुळे आज गरुड्याला पण गुलाल भेटला. आणि मागच्या काही 14-15 दिवसात आम्हाला गुलाल नव्हता, पण आम्हाला अड्ड्यात जायला बैल सुद्धा नव्हता, पण सोन्याने आम्हाला कुठल्याच प्रकारची कमी नाही भासवली गरुड्याची. त्याने आमचं नाव ठेवला ना अड्ड्यात, सोन्या पण गुलालाच आहे आमचा. मला तर वाटतं आज मैदान पण खूप चांगला होता. हो, मैदान खूप चांगला होता. चालेल, आज तुम्हाला गुलाल भेटला त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि तुमची घरची गाडी नेहमी गुलालत राहावं आपल्या चॅनलकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.